हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत अशी चकली कशी करायची ते पाहणार आहे। ही चकली झटपट बनते, कमी साहित्यात, कमी वेळात आणि तुम्हाला जेव्हा पण ही चकली खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही अशी बनवून खाऊ शकता। एकदम चविष्ट अशी कुरकुरीत होते बघा। ही बिना भाजणीची भाजणी न करता इतकी चवदार आणि एकदम मस्त होते। ती ही ज्वारीच्या पिठाची आपण बनवलेली आहे, एकदम कुरकुरीत अशी। मी तुम्हाला तोडून दाखवते किती कुरकुरीत आणि मस्त झालेले आहे। तुम्ही आवाज ऐका बघा, किती छान अशी झालेली आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते बघा। इथे एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे। तुम्हाला मी अजून एक तोडून दाखवते बघा। बघा किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या चकल्या, आणि ती ही ज्वारीच्या पिठाची एकदम खमंग अशी झालेली आहे बघा, मस्त। आणि आतून बघा किती छान अशा झालेल्या आहेत, पोकळ एकदम अशा मस्त। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशा झालेल्या आहेत। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, मस्त अशा होतात बघा, झटपट होतात, कमी साहित्यात आणि बिना भाजणी करता एकदम छान अशा ज्वारीच्या पिठाच्या चकल्या होतात बघा। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशा झालेल्या आहेत, झटपट होतात आणि कमी साहित्यात। तुम्ही मनात येईल तेव्हा तुम्ही करू शकता आणि अजिबात तेलकट होत नाहीत, मस्त अशा होतात। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी ज्वारीच्या पिठाची चकली बनवण्यासाठी इथे या वाटीने मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि वाटी थोडीशी मी मोठी घेतलेली आहे, स्वच्छ चाळलेलं आहे। या वाटीने 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून थोडंसं दाबून घेतली होती वाटी असं। अंदाजे हे पीठ 300 ग्रॅम आहे बघा। 2 वाटी पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा, जो पोहे खायचा चमचा असतो त्याने तेल घालून घ्यायचं आहे। कच्चंच तेल घातलेलं आहे 1 चमचा, आणि हे तेल आपण पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे सगळीकडे। मी तेल सगळीकडे पिठाला लावून घेतलेलं आहे। आता आपण उकड काढायची आहे, आणि एका कढईत उकड काढण्यासाठी मी बघा आता पाणी किती घालायचं, कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या वाटीने 2 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने मी 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे कढईमध्ये बघा। 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1.25 वाटी मी पाणी घातलेलं आहे। त्याच कढईमध्ये मी 1 चमचा, पोहे खायचा चमचा 1 तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये बघा 2 चमचे मी तिखटवाली लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तरी 1/2 चमचा मी हळद घातलेली आहे, आणि त्यामध्ये बघा 1 चमचा धनेपूड घातलेले आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। त्याऐवजी तुम्ही जिरेपूड घालू शकता। 2 चमचे मी इथे तीळ घातलेले आहेत, आणि इथे बघा अर्धा चमचा ओवा मी हातावर चोळून घातलेला आहे, आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आणि त्याआधी मी इथे 2 चिमूट हिंग घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि आता याला गॅसची फ्लेम हाय करून उकळी काढून घ्यायची आहे। मी इथे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। याला बघा उकळी आलेली आहे। आता मी गॅस एकदम कमी करते बघा, हे मिक्स करून घेते सगळं। आणि आपल्याला बघा यामध्ये छान असं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। सगळं पीठ मी इथे घालून घेतलेलं आहे बघा, आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं। मी यामध्ये मिक्स करून घेते इथे बघा, असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि बघा एकदम गॅसची फ्लेम लक्षात ठेवायचे की कमीच ठेवायची आहे। मी एकदम कमी ठेवलेली आहे। व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते बघा। इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकताय। आणि फक्त यावर झाकण ठेवून आपल्याला 1 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि 1 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे बघा। इथे बघा 1 मिनिट झालेलं आहे। मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, गॅस बंद केलेला आहे बघा। आता आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा, आणि फक्त आपल्याला मिक्स करून
हे छान असं गॅस बंद केलेला आहे. आता मिक्स करून घ्यायचं असं आणि झाकण देऊन फक्त आपल्याला 10 मिनटं छान असं हे वाफ देऊन घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि 10 मिनटं याला झाकण ठेवून असंच आपल्याला वाफ देऊन घ्यायचे आहे. इथे बघा मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम बंदच आहे. 10 मिनटं याला छान असं वाफ देऊन घ्यायची. इथे बघा इथे 10 मिनटानंतर बघा छान असं वाफ लागलेले आहे आपल्या या पिठाला. मी झाकण काढते आणि दुसऱ्या भांड्यात आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे बघा. परातीत काढा. मी या भांड्यात काढून घेते बघा हे पीठ. आणि हे पीठ आपल्याला छान असं यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे गरम आहे तोवरच आपल्याला पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ गरम आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे हाताला चटका लागणार नाही. इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा. आपण पीठ शिजताना 1.25 वाटी पाणी घेतलेलं बघा. त्यामुळे मी इथं आता थोडं पाण्याचा हात लावून हे मळून घेते पाणी बघा. हे छान असं थोडंसं पाण्यात हात लावून मळताना छान असा चटका पण लागत नाही आणि पीठ पण आपलं व्यवस्थित मळलं जातं बघा. मी थोडं पाण्याचा हात घेऊन हे छान असं मळून घेतलेलं आहे पीठ बघा. गरम असतानाच हे छान असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ असं छान असं मळलं जातं बघा. मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं थोडंसं पाण्यात हात घेऊन. आणि आता हे या पद्धतीने मळून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आता याला पण आपल्याला 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे बघा. याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनटं आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे. इथे बघा 10 मिनटानंतर छान असं हे भिजलेलं आहे. पुन्हा एकदा याला मळून घ्या. 1 मिनिट असंच मळून घ्यायचे. मी याला थोडंसं प्लेटमध्ये काढून पाणी लावून मळून घेतलेलं आहे. तुम्हाला घट्ट वाटत असेल तर पाण्यात हात घेऊन मळून घ्या. आणि चकलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलेलं आहे साईडने. त्याच्यामध्ये चकलीचे प्लेट पण घालून घेतलेले आहे. आता जेवढं बसेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघा याच्यामध्ये मी या पद्धतीने पीठ घालून घेते आणि बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं. राहिलेलं पीठ मी झाकून ठेवलेलं आहे बघा असं. आणि याचं झाकण लावून आपल्याला छान असं चकली पाडून घ्यायची आहे बघा. आणि चकल्या पटकन अशा पडल्या जातात बघा. छान अशा होतात बघा. अजिबात वेळ लागत नाही किंवा चकलीचे तुकडे पडत नाही. तुम्हाला जर पीठ घट्ट वाटलं तर थोडंसं पाण्यात हात घेऊन मळून घ्यायचं आणि नंतर चकल्या पाडायच्या. छान होतात बघा आणि झटपट अशा बनतात. अजिबात तुकडे पडत नाहीत काही होत नाही बघा. पण आपल्याला ज्वारीचं पीठ घेताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पीठ आपलं ताजंच पाहिजे. जास्त दिवस ठेवलेलं नको म्हणजे चकल्या आपल्या छान अशा होतात फुटत नाहीत बघा. इथे बघा थोडासा पिठाचा गोळा टाकलेला आहे. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे बघा. त्यामध्ये मी चकल्या सोडून घेते. पण चकल्या आपण असं चमच्यानं सोडून घ्यायच्या बघा. असं सोडल्या की पटकन तेलामध्ये सोडता येतात आणि हाताला चटका पण लागत नाही. असं सोडून घ्यायच्या बघा. व्यवस्थित असं सोडता येतात तेलामध्ये. आणि एक साईडने असं थोडेसे बुडबुडे कमी झाले की पलटी करून दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्या घालून घ्यायच्या आणि छान अशा भाजून घ्यायच्या बघा. मीडियम फ्लेमवर आम्ही तळून घेते बघा. त्याचे बुडबुडे कमी झालेले आहेत. आता मी पलटी करून छान असं दुसऱ्या साईडने मी छान असे तळून घेते बघा. छान अशा चकल्या तळल्या की व्यवस्थित अशा कुरकुरीत एकदम छान होतात बघा. आणि मस्त जास्त दिवस अशा कुरकुरीत राहतात बघा. याच्यावरचे बुडबुडे कमी झालेले आहेत. छान अशा चकल्या आपल्या तळलेल्या आहेत. मी तेलामधनं पूर्ण तेल नितळून काढून घेते. मी चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे याच्यातलं काही तेल राहिलं असेल तर ते त्यामध्ये निघतं बघा. बघा पूर्ण तेल नितळलेलं आहे. मी अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये काढून घेते. मस्त अशा चकल्या आपल्या तळलेल्या आहेत. दुसऱ्या पण या पद्धतीने तळून घेते. तर दुसऱ्या वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी जर आपल्याला तेलाचं टेम्परेचर कमी वाटलं तर गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची नंतर तळायच्या बघा. दुसरी पण इथे मी घालून यामध्ये छान अशा तळून घेते बघा.
जेवढ्या बसतील तेवढ्या तेलामध्ये घालून घ्यायच्या. इथे बघा दुसऱ्या पण छान अशा तळून घेतलेल्या आहेत मी आणि छान असा रंग आलेला आहे बघा. दुसऱ्या पण आपल्या चकल्यांना छान अशा तळलेल्या आहेत, त्या पण मी काढून घेते. या चकल्या बनवायला जास्त वेळ लागत नाही, झटपट अशा बिना भाजणीची आणि चविष्ट अशा होतात बघा. मी सगळ्या चकल्या इथे याच पद्धतीने तळून घेणार आहे बघा. इथे बघू शकताय तुम्ही सगळ्या चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्यामध्ये एवढ्या माझ्या चकल्या बनलेल्या आहेत बघा. मस्त अशा झालेल्या आहेत, सगळ्या एकसारख्या तळलेल्या आहेत बघा, मस्त झालेल्या आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत आणि कुठेही तुटत नाहीत, छान अशा होतात झटपट. कमी साहित्यात कमी वेळात ज्वारीची आणि खमंग आणि कुरकुरीत अशी चकली होते बघा. तुम्हाला बघून कळलंच असेल, मी तुम्हाला सुरुवातीला आवाज कुरकुरीत दाखवलेच आहेत की किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत बघा. मी इथे पण तुम्हाला दाखवते किती छान अशा झालेल्या आहेत, एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा झालेल्या आहेत बघा. तुम्ही बघू शकताय छान झालेल्या आहेत, आतून छान अशा तळलेल्या आहेत मस्त. तुम्ही पण या पद्धतीच्या करून बघा, एकदम कुरकुरीत आणि खमंग अशा ज्वारीची पिठाची चकली होते. तुम्ही अशा मुलांना तुम्हाला जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही अशा बनवू शकता. छान अशा होतात बघा, एकदम आतून पण छान अशा तळलेल्या आहेत बघा आणि मस्त अशा होतात झटपट. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही या पद्धतीने चकली नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.